झी 24 तास एक पाऊल पुढे। ताजी बातमी ब्रेकिंग न्यूज चंद्रपूर मधून आपल्यापर्यंत पोहोचते। बहुजन समाज पक्ष बसपाच्या मेळाव्यामध्ये तुंबळ युद्ध झाले। या सभेत जिल्ह्याच्या नवी कार्यकारिणी विरुद्ध नाराज कार्यकर्त्यांनी बसपाचे प्रदेशाध्यक्ष विलास गरुड आणि अन्य नेत्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला। अखेर पोलीस संरक्षणात या सर्व नेत्यांना सुरक्षित स्थळी हलवावं लागलं। चंद्रपूर जिल्हा बसपाची नवी कार्यकारिणी चंदू खोब्रागडे यांच्या नेतृत्वामध्ये नुकतीच जाहीर झाली। नव्या गटानं आपला पहिला मेळावा शहरामधल्या शिंदे मंगल कार्यालयात आयोजित केला होता। या सभेला प्रदेशाध्यक्ष विलास गरुड यांच्यासह जिल्ह्याभरातून कार्यकर्ते हजर होते। मेळावा सुरू होताच नाराज कार्यकर्ते घोषणाबाजी करत स्टेजवर गेले। प्रदेशाध्यक्षांना त्यांनी जाब विचारला। यात वाद वाढला आणि अचानक स्टेजवर फेकाफेकी आणि धक्काबुक्की सुरू झाली। मारहाण आणि जोडीला इकडे फ्रीस्टाईल हाणामारी होती। कार्यकर्त्यांचा अवतार पाहून गरुड आणि अन्य लोकांनी सभागृहातून काढता पाय घेण्याचा प्रयत्न केला, मात्र हाणामारी सभागृहाबाहेर देखील सुरूच राहिली। अखेर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि गरुड आणि अन्य नेत्यांना पोलीस संरक्षणात सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं। तीनों भी स्टेट के पदाधिकारी थे। जब ये जिले का गठन हुआ तब जिले के जो खंडे कार्यकर्ता है, जो तालुका ग्रास से लेकर पूरे जिले में काम करते हैं, इनको किसी को भी विश्वास में न लेते हुए ये प्रदेश के लोगों ने जिनके ऊपर जिम्मेदारी दे दी, उनके हाथों से 4 लोगों को बुला के जिले का गठन किया। सभी जिले भर में पूरी नाराजगी फैल गई। इसी के वजह से आज ये कार्यकर्ता मेळावे में ये बात हुई। नाराज कार्यकर्ता ने इनका कोई सुनने वाला नहीं था, प्रदेश अध्यक्ष भी नहीं सुनते थे, इनके वजह से आज ये हादसा हुआ। अगर ऐसे होते रहेगा तो पक्ष बहुत पीछे चले जाएगा। आज बीएसपी का ग्राफ बढ़ रहा है, बढ़ने के बजाय ये वापस चलता जा रहा है। चंद्रपूरहून आशिष आंबाडे आमचे प्रतिनिधी आपल्या संपर्कात आहेत। आशिष, नेमकं काय झालं या ठिकाणी आणि आता प्रदेशच्या नेत्याने चंद्रपूर सोडलंय का? त्यांनी चंद्रपूर सोडताना काही प्रतिक्रिया दिली का? का असं घडलं? प्रदेशाचे नेते विलास गरुड आणि बाकी नेते होते कृष्णा बेले, हरी बेलेकर यांना मारहाण झाली आणि याचं मूळ कारण जे होतं ते जिल्ह्याची नवीन कार्यकारिणी जी होती त्याच्यामध्ये निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलल्याचं म्हणणं नाराज कार्यकर्त्यांचं, आणि त्यांनी आपल्या वतीनं नवीन पदाधिकारी त्यांनी आपल्या वतीनं मेळावा केला आणि त्या मेळाव्यादरम्यान ही सगळी नाराजी उफाळून बाहेर आली। विलास गरुड आणि बाकीच्या नेत्यांनी मात्र प्रतिक्रिया देण्याचं टाळलं आहे। ही हाणामारी अत्यंत मोठ्या प्रमाणात झाली। खुर्च्यांची फेकाफेक असो, सायकलीची फेकाफेक असो आणि कार्यकर्ते पोलिसांनाही जुमानत नव्हती, इतक्या मोठ्या स्तरावरची नाराजी ओढवली होती आणि त्याच्यामुळे विलास गरुड आणि बाकीचे नेते यांनी चंद्रपुरातून काढता पाय घेतला। सध्या तरी आपल्याकडे वृत्त आहे। निश्चित आशिष, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। पण बहुजन समाज पक्षाची व्हायची ती शोभा सगळी या सगळ्या अशा प्रकारामधून झालेली आहे। त्यामुळे आधीच्या नव्या आणि जुन्या दोन्ही कार्यकर्त्यांनी काय तो बोध यातून घ्यावा। आपण पाहतो इथे भगवान गौतम बुद्धांची प्रतिमा या ठिकाणी ठेवली होती, त्याचा देखील मान सन्मान या कार्यकर्त्यांनी केला नाही। त्यामुळे निदान आपल्या पक्षाची जी ध्येय धोरणं आहेत त्याचा तरी आपण सन्मान करतो का, याचा विचार या लोकांनी करणं गरजेचं आहे। धन्यवाद या माहितीबद्दल। आपण पाहतोय ही कशा पद्धतीने ही फ्रीस्टाईल हाणामारी झाली आणि केवळ राजकीय पक्षाचं पद मिळावं यासाठी ही हाणामारी करतायत बसपाचे कार्यकर्ते। नव्या आणि जुन्या कार्यकर्त्यांच्या मधला हा संघर्ष आहे आणि याचा फटका इथे आलेले बसपाचे प्रदेशाध्यक्ष विलास गरुड आणि अन्य प्रदेश पातळीवरच्या नेत्यांना देखील बसला। ही हाणामारी इतकी तुंबळ झाली की या नेत्यांनी या ठिकाणून काढता पाय घेतला, मात्र बाहेर आल्यानंतर सुद्धा त्यांना निघणं इथून मुश्किल झालं। अखेर पोलिसांना बोलवावं लागलं आणि पोलीस संरक्षणात हे नेते इथून बाहेर पडले। झी 24 तास एक पाऊल पुढे।